वंचित बहुजन आघाडीचे माढा आणि सोलापूर लोकसभेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। माढाचे उमेदवार रमेश बारसकर आणि सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर केले। हे अर्ज दाखल करण्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने सोलापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले। माढा आणि सोलापूरचे दोन्ही उमेदवार कोट्यवधी रुपयांचे मालक असल्याची माहिती समोर आली आहे। निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रांमधून ही माहिती समोर आली आहे। दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे दोन्ही उमेदवार हे करोडपती असल्याचे समोर आले आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी जे शपथपत्र सादर केले त्यामध्ये माढाचे उमेदवार रमेश बारसकर यांच्याकडे 2.5 कोटी तर सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड 1.5 कोटीच्या संपत्तीचे मालक असल्याचे सांगितले आहे। राहुल गायकवाड यांच्याकडे 14,76,000 रुपयांची जंगम मालमत्ता तर 1,31,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। तर माढा लोकसभा मतदारसंघातील वंचित उमेदवार रमेश बारसकर यांच्याकडे 9,84,000 रुपयांची जंगम मालमत्ता तर 2,35,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। शिक्षण BA यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक 2021। एकूण जंगम संपत्ती 9,84,108 रुपये, स्थावर संपत्ती 2,35,05,000 रुपये, कर्ज 16,00,000 रुपये, रोख रक्कम 50,000 रुपये, 75,000 रुपये किमतीची दुचाकी गाडी तसेच 70,000 रुपये किमतीची स्कूटी, सोने चांदी यामध्ये ब्रेसलेट 50 ग्रॅम, लॉकेट 50 ग्रॅम, अंगठी 10 ग्रॅम असे एकूण किंमत 7,00,000 रुपये। पत्नीच्या नावे 15,000 रुपये रोख, मणी मंगळसूत्र 10 ग्रॅम, कर्णफुले 15 ग्रॅम, पाटल्या 50 ग्रॅम, नेकलेस 40 ग्रॅम, गंठण 50 ग्रॅम असे एकूण सोन्याची किंमत 12,00,000 रुपये। राहुल गायकवाड सोलापूर उमेदवार, शिक्षण विदेशी व्यापार या विषयात MBA पदवी, एकूण जंगम मालमत्ता 17,76,000 रुपये, स्थावर मालमत्ता 1,31,00,000 रुपये, रोख रक्कम 45,000 रुपये, वाहने 5,50,000 रुपये किमतीची आलिशान 4-चाकी गाडी तसेच 64,000 रुपये किमतीची दुचाकी, सोने 10 ग्रॅम, किंमत 60,000 रुपये।